सकाळी लवकर गडबडीने उठलो, आंघोळ पिंघोळ केली, तसा चहा प्याला, आपल्या हातावर टाळीवर चहा प्याला, कपडे घालायचे आधी चहा प्याला, कपडे घातले आणि घराच्या बाहेर निघालो. घराच्या बाहेर निघालो, तो काय एक माणूस खड्यात पडला. अरे बाप, एक माणूस खड्यात पडला मित्रा. आजूबाजूचे सगळे माणसं त्याला हसायला लागले. हो, बाया माणसं त्याला फिती हसायल्या. कशा हसायल्या? फिती हसायल्या. असं एवढंच नाही, ज्येष्ठ मंडळी हसायले, लहान लेकरं हसायले, पण हे तुमचा मित्र हसला नाही. वा 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 वा, हे माझा मित्र आहे. मित्रांनो, एक व्यक्ती खड्ड्यात पडलाय, त्याला सगळी सोसायटी, सगळा समाज हसतोय, तू हसला नाहीस मित्रा. विचारा काऊन हसला नाही? कारण मीच खड्यात पडलो होतो. असा मित्र आहे माझा. केली मित्र. बरं झालं मित्रा. आपल्याला आता मी तुला काल रात्री भेटून जे सांगितलं होतं की आपल्याला जय हिंद लोक चळवळीच्या कार्यक्रमासाठी जायचंय. जय हिंद लोक चळवळ कार्यक्रमासाठी जायचं. बरोबर आहे मित्र, जायलाच पाहिजे. त्याच्यासाठी आपण दोघे जायला नाही पाहिजे, आपण सगळे जायला पाहिजे. त्यामुळे आपले बाकीचे मित्र कुठे आहेत? मित्रा, असं कमी झालास तू? जिंदगीतच कंटाळा आलाय मला. अरे जिंदगीमध्ये कंटाळा करून कसा जमल? माणसाने जिंदगीमध्ये पळलं पाहिजे. पळता आलं नाही पाहिजे तर चाललं पाहिजे, आणि चालता आलं नाही पाहिजे तर कमीत कमी रांगता आलं पाहिजे. पण माणसाची जिंदगी थांबलं नाही पाहिजे. हे महत्वाचं आहे. थांबलं नाही पाहिजे. मला सांग मित्रा, एवढं सगळं जायचंय कुठं जायचं नाही, फक्त मसाला देत होतो. सल्ल्यामुळेच तुमच्यापाशी येत नाही. असं गडबडीनं पुढे चालला. कुठे जायचंय तुला? गेली, आताच गेली. पंढरपूर ती पण गेली. सगळेच गेले. इकडे तू असा इथे मध्ये काय नेमकं आता मित्रा? कोल्हापूर, पंढरपूर, सांगली, सातारा, अकलूज सगळ्या गाड्या विचारला. तुला जायचं कुठे नेमकं? तुला कुठं जायचंय? जायचं होते. याच्यामुळे तुला कुठे नेत नाही का? आपल्याला काय करायचं माहितीये का? आपल्याला जय हिंद लोक चळवळीच्या कार्यक्रमाला जायचंय, सहभागी व्हायचंय. त्या कार्यक्रमाचं स्वरूप बघितलेलं आहे. तिथे खूप चांगले माणसं येतात, तिथं परिसंवाद होतो. त्याच्यामुळे तिथं जाऊन या अशा टिंगली नाही करायच्या मित्रांनो. असं काही करायचं नाही. तिथं आपलं कसं इम्प्रेशन पडलं पाहिजे. प्रेशर नाही मित्र, इम्प्रेशन पडलं पाहिजे. त्याच्यामुळे काय करायचं, आपले जे हे आता सध्या नाव आहेत ना, हे जुने चालत आलेले नाव, धोंड्या पाट्यामध्ये हे जरा बदलले पाहिजे. उद्याच्या कार्यक्रमापुरते, आजच्या कार्यक्रमापुरते. मला काय वाटतं मित्रांनो, सर्वप्रथम आपण आपलं नाव आणि आपलं पद आपण बदलायचं. बरोबर आहे, पद बदललं पाहिजे. तू हो आपला पोलीस पाटील, वाटतो की नाही? पोलीस पाटील एक नंबर दिसतो का नाही? तो
आहे ना? याला काय बनवायचं रे? हा? सरपंच सरपंच. हा, सरपंच बोलू. तुम्ही सरपंच वाटतोय का? गावाकडे वाटतोय सरपंच. हा. आणि याला काय बनवायचं? त्याला चेअरमन अरे चेअरमन रे. चेअरमन चेअरमन. अरे चेअरमन अरे चेअरमन म्हणजे सोसायटीचा अध्यक्ष असतो. हा. चेअरमन पण असतो. हे पद आहे मित्रा तुझं चेअरमन. हा. जसे हे पोलीस पाटील तसं तू चेअरमन तसं हे सरपंच. हा. आता तिथं आपल्याला जय हिंद लोक चळवळीच्या कार्यक्रमाला जायचंय. जायचंय. आपलं इम्प्रेशन कुणाकुणावर पाडायचं आपल्याला माहितीये का? सगळ्या कार्यकर्त्यांवर. हा. बरोबर. त्याच्यामुळे काय करायचं माहितीये का? काय? तुम्ही एवढे मोठे पदाधिकारी हा. इकडे असा. हा. तुम्ही काय करायचं माहितीये का? मला कसा आवाज द्यायचा माहितीये का? हा. मी आपला होतो साधा शिपाई. कोण होतो? शिपाई. शिपाई होतो मी आपल्या सोबत. पण तुमचं इम्प्रेशन पडलं पाहिजे तिघाचं. अच्छा. त्याच्यामुळे आता तुम्ही तिघं मला काय म्हणणार माहिती का त्यांच्या समोर? असं ये इकडं. हा. त्यांच्या समोर काय म्हणणार? हा. ओय शिल्पा. काय म्हणणार? ओय शिल्पा. तेव्हा मी काय करणार माहितीये का? हा. जी मालक. काय करणार? जमतंय. हा, जी मालक म्हणणार का नाही? त्यामुळे आता आपल्याला कार्यक्रमात जायचं. हा, कार्यक्रमाला आपल्याला जायचं. सौभाग्य लॉन्स मध्ये कार्यक्रम करायचा हो, हो. आहे. दणदणीत करायचा आहे. दणदणीत. झणझणीत करायचा आहे. झणझणीत. तेव्हा तुमच्या तिघाचं तिथं कसं इम्प्रेशन पडलं पाहिजे. तेव्हा तुम्ही तिघं जण मला काय म्हणणार माहितीये का? हा. ओय शिल्पा. ओय शिल्पा. तेव्हा मी काय करायचं रे? आता मित्रांनो हे पहा. आपण आता आपल्या शाहूनगरमध्ये आलो. इकडे ये ना तू. इकडे ये. आपण शाहूनगरच्या अंबिका चौकात आलोय. आपलं आता इम्प्रेशन पाडायचं तिथून आपल्याला सौभाग्य मंगल कार्यालयाकडे जायचंय. बरोबर आहे. तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला सर्व पदाधिकारी भेटणार आहेत. बरोबर आहे. त्यांच्यावर आपलं इम्प्रेशन पडलं पाहिजे. तेव्हा तुम्ही सगळे मला म्हणणार ओय शिल्पा. तेव्हा मी काय करायचं? लवकर करा. इम्प्रेशन पडलं पाहिजे. लवकर करा. पाया पडा. पाया पडा रे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथं. आदर केला पाहिजे. तुम्ही युवक आहेत. आपण युवक आहेत सगळे आहे की नाही? चला लवकर कार्यक्रमाला चला. पाया पडा. आता काय झालं? अरे बजरंग बली येतो आपली. हा, बजरंग बली. चला लवकर चला. कार्यक्रमाला आपलं excitement वाढायचं. पाया पडा. कशात पाया पडले? आम्हाला वाटतं थांबायचं म्हणून पाया पडलो. सुलभ शौचालय तिकडं. काय येड्या डोक्याच्या. चला लवकर. कुठं थांबलं की पाया पडला तुम्ही? चला, लवकर. आता आलो तर आपण सौभाग्य मंगल कार्यालयात. हे इथं कार्यक्रम आहे. बघा हे प्रफुल्लित चेहरे. बरोबर आहे. किती फ्रेश आहेत. छान. कसे दिसतायत छान सुंदर. एक नंबर. इथं आपला कार्यक्रम आहे. आपलं इम्प्रेशन आता पडणार आहे. आपलं म्हणजे तुमच्या ठिकाणचं नक्कीच पडणार आहे. हा. त्याच्यामुळे तुम्ही काय म्हणायचं मला हा. इथं? ओय शिल्पा. हा. तेव्हा मी काय करायचं? जिमाल. ओय शिल्पा. जिमाल. ओय शिल्पा. ओय शिल्पा. ओय शिल्पा. टिंगल गेली मित्रांनो. तुमची आपली टिंगल गेली मित्रांनो. अरे आम्ही म्हणणार आहे काय शिल्पा, तू म्हणायचंय जी मालक. मला ती विसरायची सवय ना मित्रा. त्याच्यामुळे होतं. आता लक्षात आलं माझ्या इथं आल्याच्या नंतर. कशाला जमलं ते सांगा. आपण इथं जमलो तर आपण जय हिंद लोक चळवळीच्या कार्यक्रमासाठी आणि त्याच्यात सहभागी होण्यासाठी परिसंवाद साधण्यासाठी. मला सांग. हा. मगापासून म्हणतो जय हिंद चळवळ, जय हिंद लोक चळवळ. हो. नेमकं काय आहे ही लोक चळवळ? नेमकी ही लोक चळवळ. हा. आता मला सांग मित्रा. हा. आपण चौघ भेटलो. हो. आपला एक मित्र ढोलकीवाला भेटला. हो. आपला छोटा भैया पण आला. बरोबर आहे. आपण सगळे कशामुळे भेटतो मित्रा? काहून भेटलो? मैत्रीमुळं. कशामुळं? मैत्रीमुळं. याच्यामुळेच आपण इथं आलेलो. अच्छा. चळवळीचं काम जे काय का हा. त्याचा सगळ्यात महत्वाचा दुवा जर काय असेल हा. तर मग मैत्री. मैत्री. सगळ्यांची मित्रत्व मैत्री त्या सगळ्यांची एकमेकांची मैत्री आहे म्हणूनच आपण इथं आलेलो. बरोबर. हा, आणि मला सांग मित्रा, हा. ही चळवळ सुरू कोणी केली? सुरू कोणी केली? हा. आणि ते आपल्या सोबत आहे तिथे साक्षात तिथं हजर आहेत आपल्या सोबत. कोण? बघ ना समोर कोण बसले. आदरणीय डॉक्टर सुधीर साहेब तांबे. आणि त्याची ती मशाल देवत ठेवण्यासाठी हा. आपले शिवराज तांबे साहेब अविरत प्रयत्न करतात. तीच चळवळ आपल्या बीड जिल्ह्यात आणि आपल्या मराठवाड्यात देवत ठेवण्याचं काम आपले दादा करत आहेत. आदरणीय आपले दादा रमेश दादा सांगा. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि एकदा प्रोग्राम काय जिवंत ठेवण्यासाठी जे दादा काम करत आहेत त्यांना एक आधार आहे, मोठा स्तंभ आहे. ते स्तंभ असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. बरोबर आहे. त्यामुळे हे काम आपल्याला करायचं म्हणून आपल्या ह्या चळवळीत सहभागी व्हायचं. आज तू म्हणतोस तसं खरं मित्र. हा. पण आज मित्र मध्ये राहिलाय का? अजिबात नाही. हा, तुला सांगतो. हा. मैत्री जी आहे आपण जात बघून केली जाते. अगदी बरोबर आहे. एखाद्याच्या दुकानावर जात बघून जातो आपण. बिलकुल. एखाद्याला मतदान करायचं म्हणलं जात बघून मतदान बघितली करतो. जाते. एखाद्यासोबत व्यवसाय करायचा म्हणलं आपण काय करतो? जात बघितली जात जाते. बघतो. मग ह्याच्यासाठी आपली चळवळ काय करते? याच्यासाठी आपली चळवळ जी आहे ना, तुला म्हणलं ना आता मैत्री आपला दुवा आहे. हो. सगळ्यात महत्त्वाचं इथं जात पात मानली जात नाही, पाळली जात नाही, कुणाची जात विचारली सुद्धा जात नाही. म्हणजे जातीला हद्दपार करण्याचं काम आपली चळवळ आहे. आपल्याला सुदृढ समाज व्यवस्था निर्माण करायची मित्रांनो. त्याचंच काम. हा. बरं, बरं. हा. आणि शारीरिकदृष्ट्या
आपण निरोगी राहावं हा. आणि सामाजिक सलोखा आपण या ठिकाणी राबवावं हा. याच्यासाठी ही चळवळ सुरू आहे. अगदी बरोबर बरोबर. मित्रा. हा. मैत्रीण तू काहीतरी गाणं म्हणून दाखवलंस मला रात्री. गाणं हा. म्हणून काही तर म्हण की. मैत्रीसाठी हा. लगेच म्हणतो. म्हण. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा वा. मित्र बनव्यामध्ये कारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी. तर असं सवय असतील तर आत्महत्या कुणी करेल का? त्या मैत्रीसारख्या सवयी जर आपल्यासोबत असतील तर आत्महत्या कुणी करील का? म्हणून कवी काय म्हणतोय? काय म्हणतात? आत्महत्याच करणार नाही कुणी. आत्महत्याच करणार नाही कुणी. असला जवळ तर मनासारखा. असला जवळ तर मनासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. वा मित्रांनो, छानच गाणं आहे. बरोबर. आज जर आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती बघितली गेली, बरोबर आहे मित्र. महाराष्ट्राचं मैत्रीचं नातं जर बघितलं गेलं हो. तर प्रत्येक जागेवर जात आडवी येते मित्र. बरोबर आहे मित्र. प्रत्येक जागेवर हो. तुम्ही समजा कुठल्याही ठिकाणी गेला तर मी म्हणत नाही प्रत्येक माणूसच तसा आहे, पण काही लोक हा. त्यांच्या स्वार्थापोटी दोन जातीत भांडण लावून देणार. बरोबर आहे ते मित्र. आपलं मस्त मजा बघणार. बरोबर आहे. आणि नुकसान कोणाचं होणार तर ते समाजातल्या त्या लोकांचं ते जातीला घेऊन बसलेले. अगदी खरं आहे मित्र. खरं आहे मित्र. त्याच्यामुळे मित्रा आता माणूस हे कशामुळे होतंय? माणूस स्वार्थी झालाय म्हणून. स्वार्थी झालाय. माणूस म्हणजे एकदम आता माणसाला दुसऱ्याच्या विषयी काही भावनाच राहिल्या नाही. मतलबी झालाय. मतलबी झालाय. हो. म्हणून काय म्हणायचं माहिती मित्रा? काय म्हणायचंय? जेव्हा माणूस मतलबी झाला जेव्हा माणूस मतलबी झाला हात जन्मीला म्हणून काय झालं मित्रांनो? काय झालंय? माणूस जेव्हा मतलबी झालाय का हो. आपण सगळ्यात अगोदर निसर्गाचा नियम तोडला मित्रांनो. बरोबर आहे. काय नियम होता पडलेला? अरे आपण काय केलं माहितीये का? काय? निसर्गाला तोडीत गेलो तर सिमेंटाचे जंगल वाढीत गेलो होतो. म्हणजे आपण पर्यावरणाचं नुकसान करत हा. नाही. म्हणून काय झालंय? काय झालंय? पाऊस गेला वरचेवरी नदी. पाऊस गेला वरचेवरी नदी. पाऊस गेला वरचेवरी नदी. नदी नाले पार वहिरी. नदी नाले पार वहिरी आटल्या की सारी पाण्याला पाण्याला जीवन माहिती नाव. पाण्याला जीवन माहिती नाव. पाण्याला नाही कशाला भाव. पाण्याला नाही कशाला भाव. पाण्याला नाही कशाला भाव. पाण्याला जीवन माहिती नाव. पाण्याला जीवन माहिती नाव. पाण्याला जीवन माहिती नाव. बरोबर मित्रा? बरोबर आहे. बरोबर आहे. झालं की नाही माणूस मतलबी? बरोबर आहे मित्र. त्याच्यामुळे मला सांग आता ह्या पावसाचा हप्ता सध्या मराठवाड्यावर काय सावट चालू आहे तूच मला सांग मित्रा. आता तुला तर माहिती आहे मित्रा, हा. किती मोठा तरी पाऊस आपल्या इथं झाला. हो. पण त्याचा शेतकऱ्यांना काहीतरी फायदा आहे का? बिलकुल नाही. नुकसानच आहे का हो. नाही? म्हणजे शेतकऱ्यांचं पीक जे आता काढणीला आलंय, हो. जे नेऊन त्यांना फक्त बाजारात विकायचंय, हो. ते पीक आज कुठे आहे? पाण्यामध्ये मित्रा. बरोबर आहे का नाही? आणि एवढंच नाही, आज आमचे सुधीर साहेब इथं आहेत. हो. त्यांना आम्हाला एक विनंती करायची, हा. ज्या प्रकारे त्यांनी दुसऱ्या म्हणजे नॉर्थ महाराष्ट्रामध्ये हा. युथ इनोव्हेशन सेंटर उभारलं, बरोबर. तसंच आपल्या इथंही व्हायला पाहिजे. वा, वा, कशामुळे वा. व्हायला पाहिजे हा, मित्रांनो? हा. आपल्या बीडचा प्रॉब्लेम काय आहे? काय? बीडला कशाची ओळख आहे? सांग ना. एक तर गुन्हेगारी, ऊसतोड कामगारांचा हो. जिल्हा, आणि दुसरं काय? थोडे पर्यटन करणारे पोरं हा. आणि शेती करणारे पोरं. हो. पण शेतीसाठी आपल्या इथं मुबलक पाणी आहे का? बिलकुल नाही. कशाची जीवावर आहे? हा. पावसाच्या जीवावर आहे का हो, नाही? पावसाच्या एमपीएससी करणारे काय करते? हा. एक दोन जण जाते हा. आणि पोलीस बोलून येते. हो. बरोबर आहे का नाही? बरोबर. आणि बाकीचे काय करते? ऊस तोडायला जाते. हो. युथ इनोव्हेशन सेंटर जे आपल्या साहेबांनी चालू केलं, हा. त्याचं प्राथमिक स्वरूप काय आहे माहिती आहे हा, का? काय? म्हणजे जे तरुण आहेत हा. त्यांच्या हाताला काम देणे, हा. औद्योगिक जे काही कौशल्य आहेत त्या ठिकाणी शिकवणे, हा. हे काम इनोव्हेशन सेंटर. अगदी बरोबर. आपलं तसंच सेंटर हा. त्या मराठवाड्यामध्ये कुठेच नाहीये. पण ते सेंटर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये हा. किंवा मराठवाड्यामध्ये कुठेही
आपण या पथनाट्याच्या माध्यमातून दादाला मिळवू. वा 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 वा. या innovation centerचं काम फक्त तेवढंच नाही तर महिलांना सुद्धा सक्षम करण्यासाठी समजा काही मुली असतील कोणी क्रीडामध्ये असेल आता क्रीडामध्ये बघ आपल्या बीड जिल्ह्याची मुलगी नेतृत्व करते आपल्या भारतात बरोबर आहे. करते की नाही? आपल्या आष्टी तालुक्यातला अविनाश साबळे आपलं नेतृत्व करते आपल्या इथं बरोबर आहे. इतकी मोठी मोठी मंडळी राजकीय क्षेत्रात सुद्धा भरत उंच क्षेत्रात काम करणारी मंडळी आपल्या बीडची आहे आणि महाराष्ट्रभर बीड जिल्ह्यातील कलावंत महाराष्ट्रभर गाजवतात आपल्या बीड जिल्ह्याला आणि तेवढंच नव्हतं राजकीय क्षेत्रातला प्रत्येक माणूस प्रत्येक दफ्तरात आपल्या बीड जिल्ह्यातला माणूस आपल्या प्रामाणिकपणे तिथं काम करतो त्या दफ्तरात तर तू जसं म्हटलास तसं आपल्या मराठवाड्याचं इनोव्हेशन सेंटर बीडला असावं हे साहेबांना नम्रतेची विनंती की इथं आम्हाला इनोव्हेशन सेंटर असं तर आमच्यासारख्या युवकांना उद्या हाताला काम मिळेल जे सुशिक्षित बेरोजगार आहेत ते उद्या त्याला काहीतरी काम मिळेल त्यांना मार्ग मिळेल त्याचा रस्ता मोकळा होईल आणि एवढंच नाही याची तब्येत खराब होती का काय केलं तिने विचार काय झालंय तुला काय झालं डॉक्टर साहेबाला सांगतो हे डॉक्टर साहेब इकडं अरे मी डॉक्टर नाही मी ऍक्टर आहे डॉक्टर आहेत असं आहे का बरं मी ऍक्टर आहे मी बी डॉक्टर आहे हा चला काय झालंय श्वास घ्यायला त्रास व्हायला अकरा बरं डोळे अहो काय नाही झालं 4-5 गोळ्या लिहून देतो त्या फक्त वेळेवर घ्या पण तुम्ही कशामुळे आला तिकडे माझ्याकडे तू काय लागले म्हणून चालत ना यावं लागतं का नाही आता इथून पुढे येणार आम्ही ह्यांना विचारा ह्यांना माहिती सगळं अगदी बरोबर आहे मित्रा आता मला सांग प्रत्येक घरात आपले पेशंट असतात ही साधी गोष्ट आहे हो महाराष्ट्रातल्या भारतातल्या आपल्या जगातल्या प्रत्येक घरात एक तरी पेशंट असतात काय करावं काय सारखं दवाखाना शोधित जावं लागतं शहरात तरी ठीक आहे शहरात आपल्याला आपल्या हाकेच्या अंतरावर हॉस्पिटल बरोबर आहे गाव खेड्यात किती लांब दूर पर्यंत आपल्याला प्रवास करून जावं लागतं एखादं पेशंट त्याच्यासोबत काहीतरी वाईट होऊ नये किंवा त्याच्यासोबत काही घडू नये एखादी घटना म्हणून जय हिंद लोक चळवळीने काय केलं आरोग्य सेवा आपल्या घरी आपल्या दारी ही सेवा सुद्धा सुरू करण्याचा निर्धार केलेला आहे जय हिंद लोक चळवळी म्हणजे आता डायरेक्ट आपल्या घरापर्यंत आणि तुला तितका प्रवास करायची गरज नाही पडणार तर जय हिंद लोक चळवळीत जर एकदा तुम्ही सहभागी झाले तिथल्या कार्यकर्त्यांना जर संपर्क केला तुम्ही तुमच्या सेवेसाठी ते तत्पर हजर आहेत बरं मला सांग मित्रा तू जय हिंद लोक चळवळ 4-5 वेळेस म्हणू लागला पण ही जय हिंद लोक चळवळ नेमकं कुणाच्या विचारानं अशी हे मोटिवेट झालेली आहे कोणाच्या विचाराने मला एक विचारायचं कोण तुम्ही आरोग्याचं सांगितलं तुमच्या घरी येईल म्हणून सांगितलं खेळाविषयी काय सांगितलं ना त्यांनी कशाची इच्छा आहे बॉक्सिंग बॉक्सिंग म्हणजे मेरी कॉम पासून तू मोटिवेट झाला म्हणते वा 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 त्याने जसं आपल्या जगाचं नाव केलं भारताचं जगात तसं तू नाव करणार आपल्या महाराष्ट्राचं आपल्या बीड जिल्ह्याचं नक्कीच मित्र हा ना तुझ्यासारखे जे आपल्या क्रीडा विभागात जे मुलं शिकण्यासाठी इच्छुक आहेत ज्यांना समजा क्रिकेट खेळायची आवड असेल कोणाला कबड्डी खेळायची आवड असेल त्यांच्यासाठी सुद्धा आता ह्या मित्रांनी जसं सांगितलं का इनोव्हेशन सेंटर त्या सेंटर मधून आपल्याला ते मार्ग मोकळा करून दिला जाईल तुम्हाला ज्याही क्षेत्रात काम करायची इच्छा आहे कुणीतरी म्हणून ठेवलेलं आहे कुणीतरी येऊन केलेलं आहे इच्छा तिथे मार्ग बरोबर आहे तुमची इच्छा असेल ना तुम्ही फक्त जय हिंद चळवळीकडे एकदा ती व्यक्त करा त्याचा मार्ग तुम्हाला नक्कीच मोकळा करून दिला जाईल मित्रांनो बरोबर आहे बरोबर काहीतरी मी विचारलं होतं कुणाच्या विचारावर चलती सर्वप्रथम तर यांनी सुरू केलाच आपल्या आदरणीय तांबे साहेबांनी बरोबर हे विचार आपल्याला इथून आले अच्छा म्हणजे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारातून मला सांग मित्रा काय काय विचार तुला माहिती का तू सांग ना मला मी सांगतो तुला पहिला विचार म्हणजे काय सत्य आणि अहिंसा बरोबर आहे का नाही सत्य कोण आहे मित्रा सत्य ईश्वर आहे ईश्वर कोण आहे तर आपण सर्वजण आहोत बरोबर आपली माणुसकी म्हणजेच ईश्वर आहे आणि ह्या ईश्वराला ह्या माणुसकीला अहिंसेच्या मार्गातून आपण मिळवणं त्याला प्राप्त करणं हा पहिला विचार कोणाचा मित्र आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा एवढंच नाही प्रयत्न करत राहणे सतत प्रयत्न करत राहणे कोणत्याही कार्यामध्ये असेल कोणत्याही विभागामध्ये असेल तर आपण प्रयत्न करत राहिलो एक दिवस यश आपल्याला नक्कीच मिळणार दुसरी गोष्ट काय स्वतःमध्ये बदल करणे आपल्या जे काय स्वतःमध्ये जे काय अडचणी आहेत जे काय वाईट विचार आहेत ते वाईट विचार इथून फेकून देणे आणि चांगले विचार आत्मसात करणे जेणेकरून आपण स्वतः बदलतो आपली फॅमिली बदलेल आणि एक दिवस आपलं शहर सुद्धा बदलेल चौथा विचार काय सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे म्हणजे जे काही निगेटिव्ह थॉट्स आहेत नकारात्मक गोष्टी आहेत त्या आपल्या बाजूचे जे काही सहकारी आहेत आपले आई वडील आहेत त्यांच्या डोक्यातून काढून टाकणे आणि आपल्या स्वतःच्या डोक्यातून सुद्धा काढून टाकले आणि सकारात्मक विचार आत्मसात करणे आणि लोकांना त्याचा प्रसार करणे गांधीजींचे विचार आहेत आणि ह्याच विचारांवर कोणती लोक चळवळ चलती आपली जय हिंद लोक चळवळ बरोबर आहे का नाही आणि याची ना तू जसं उदाहरण सांगितलं विचारात तो विचार कसा आला माहितीये कसा या विचाराला कुठल्याही विचाराला सुरुवात किंवा कुठल्याही कार्याला सुरुवात जर करायची असेल ना तर
तर ती स्वतःपासून करायची असेल. त्याचं तुला एक उदाहरण सांगतो. हा आपल्या गांधीजी जवळ बापूंजवळ एक महिला आल्या, ह्या सगळ्यांना जवळपास उदाहरण माहित असेल, फक्त मी त्याला रिकॉल करतोय. त्या आल्या आणि म्हणाले की माझं बाळ जे आहे ते सतत सतत साखरच खातं, सकाळी दुपारी रात्री साखर जास्तच खातं, जास्त प्रमाणे साखर खाण्याचं. तर बापू तिला म्हणाले, त्या महिलेंना म्हणाले, त्या आईला म्हणाले, आई तुम्ही उद्या या. त्या दुसऱ्या दिवशी आल्या, परत त्यांना म्हणले की तुम्ही आज सांगणार होते बापूजी. ते म्हणले आई तुम्ही 4 दिवसांनी येता का? त्या म्हणले ठीक आहे. ते गेल्या, त्या 4 दिवसांनी परत आल्या. परत बापूजी त्यांना म्हणाले की फक्त अजून 8 दिवसांनी या तुम्ही. परत त्या आई गेल्या आणि 8 दिवसांनी आल्या. तर त्या म्हणल्या मी पहिले 2 दिवस आले, मग 4 दिवसांनी आले, मग 8 दिवसांनी आले. असं झालं काय बापूजी? तर बापू त्या आईला म्हणाले, त्या मातेला म्हणाले, आई जी साखर मला तुझ्या मुलाला सोडायला सांगायची आहे ती सोडण्यासाठी मला इतके दिवस लागले. म्हणजे जर मी अगोदर साखर सोडू शकलो तरच मी तुझ्या मुलाला ते सांगू शकतो. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीची सुरुवात, विचारायची सुरुवात ही आपल्यापासून असली पाहिजे. बापूजींचे विचार घेऊन आदरणीय तांबे साहेबांनी ही चळवळ मोठी सुरू केलेली आहे. त्याला आपल्या सत्यजित दादांनी त्याला त्याची तेवट ठेवलेली मशाल, आणि तीच मशाल तेवट ठेवण्याचं जे धाडस आहे, ती जिद्द आहे, ती आपले रमेश दादा घेऊन या मराठवाड्यात जाणार आहे. त्याच्यासाठी आपण हे विचार आपल्याला महत्वाचे, त्याची सुरुवात जर आपल्यापासून झाली, आपण सुधारलो म्हणजे आपलं घर सुधारतं. बरोबर आहे. आपलं घर सुधारलं म्हणजे गाव सुधारतं, गाव सुधारलं म्हणजे जिल्हा सुधारतो, जिल्हा सुधारलं म्हणजे राज्य सुधारतं, आणि एक दिवस राज्य सुधारलं तर आपला देश सुधारल्याशिवाय राहत नाही. तेव्हा आपण म्हणू शकतो की आपला समाज जो आहे तो सुदृढ झालेला आहे. हा सुदृढ झालेला. पण हे सगळं कशासाठी नेमकं? कशासाठी? अरे आपला सांगितलं ना तुला, आपला दुवा काय इथे? मैत्री. हा, आणि त्याचं नेमकं माध्यम काय? माणुसकी. हा, आणि त्याच्यानंतर काय? मला नाही बाबा. आपल्याला सुदृढ समाज व्यवस्था निर्माण करायची. हे आपलं ध्येय आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टींचं सांगितलं तात्पर्यच हे आहे. सुदृढ समाजामध्ये महिला पण आल्या बरं का? सगळेच आले. महिलांना आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, आणि एवढंच नाही शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा त्यांना सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला लावणे हे सुद्धा आपल्या हेच महत्व आहे. याच्यासाठी मी काय म्हणतो मित्रा, आपण सांगलेले विचार यांच्यापर्यंत पोहोचलेच आहे. अजून या विचारांना थोडस अजून गोड स्वरूपात ऐकण्यासाठी आमचे मित्र, आमच्या सर्वांचे लाडके मित्र आनंददादा कुलकर्णी यांना मी इथं विनंती करतो की तुम्ही इथं या आणि एक गीत सादर करा. ते गीत या विषयावर गीत आहे, तुम्ही कृपया इथं या आणि गीत सादर करा. लाईट गेली. आता कळाले ना,